नमस्कार. आजच्या या नवीन विश्लेषणात सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपण एका भन्नाट विषयावर गप्पा मारणार आहोत. विचार करा, एक प्राचीन शहर जे कधी काळी फक्त ओसाड जमीन होतं, ते आजच्या विद्यार्थ्यांना आणि नव्याने करिअर सुरू करणाऱ्या तरुणांना यशाचा रस्ता कसं दाखवू शकतं? होय, बॅबिलॉन शहर. या प्राचीन शहरात आजच्या आधुनिक जगातल्या करिअरचं आणि आर्थिक यशाचं मोठं रहस्य लपलेलं आहे. चला तर मग हे रहस्य उलगडूया. आता बघा, शाळा कॉलेजमध्ये आपल्याला पुस्तकी ज्ञान तर भरपूर मिळतं, हो ना? पण एक विषय असा आहे जो तिथे सहसा कधीच शिकवला जात नाही, आणि तो म्हणजे आर्थिक शिस्त. या एका गोष्टी अभावी अनेक हुशार तरुण करिअरच्या सुरुवातीलाच अशा काही चुका करतायत ज्या शतकानुशतके लोक करत आलेत आणि स्वतःच्याच प्रगतीत अडथळा निर्माण करतात. मग प्रश्न पडतो की शालेय अभ्यासक्रमात नसलेले हे पैशांचे आणि व्यावहारिक शहाणपणाचे धडे विद्यार्थ्यांनी शिकायचे तरी कुठे आणि कसे? तर आजच्या या प्रवासाचे 5 मुख्य टप्पे आहेत. पहिला टप्पा मानसिकता आणि शिस्त, दुसरा पाया आणि कौशल्य, तिसरा बचतीचा पहिला नियम, चौथा सुरक्षित गुंतवणूक आणि शेवटचा टप्पा संरक्षण आणि समतोल. आपला पहिला टप्पा आहे मानसिकता आणि शिस्त. बन्सीर आणि काबी या 2 मित्रांची गोष्ट इथे खूप काही सांगून जाते. त्यांनी स्वतःचा अहंकार बाजूला ठेवला आणि श्रीमंत अर्कातकडून सल्ला घेण्याची तयारी दाखवली. इथूनच खऱ्या अर्थानं नव्या मानसिकतेची सुरुवात होते. आता या संदर्भातली एक खूप महत्वाची संकल्पना समजून घेऊया. ती म्हणजे शिकलेली असहाय्यता, किंवा मानसशास्त्रात ज्याला लर्न्ड हेल्पलेसनेस म्हणतात. तुम्ही पाहिलं असेल, एका लहान हत्तीच्या पिलाला जेव्हा दोरीने बांधतात तेव्हा ते ती तोडू शकत नाही. पण जेव्हा तोच हत्ती मोठा आणि प्रचंड ताकदवान होतो तेव्हाही तो ती छोटीशी दोरी तोडण्याचा प्रयत्न करत नाही. का? कारण त्याच्या मनात लहानपणीचं ते अपयश कायमचं घर करून बसलेलं असतं. तो शारीरिकदृष्ट्या बलवान असला तरी मनाने आधीच हरलेला असतो. आणि बघा, अगदी हेच आपल्या विद्यार्थ्यांच्या आणि करिअरची सुरुवात करणाऱ्यांच्या बाबतीतही घडतं. नकारात्मक विचार आणि आत्मविश्वासाची कमी ही अगदी त्या अदृश्य दोरीसारखीच असते. एखाद्या विषयात किंवा परीक्षेत सुरुवातीला आलेलं अपयश मनात अशी काही भीती निर्माण करते ना, की आपण आपल्या खऱ्या क्षमतेपर्यंत पोहोचूच शकत नाही असं वाटायला लागतं. म्हणूनच करिअरच्या सुरुवातीलाच ही मानसिक बंधने ओळखणे आणि ती तोडून पुढे जाणं अत्यंत गरजेचं आहे. आता शिस्त म्हणजे नक्की काय? अर्कातचं उदाहरण घेऊया. त्याने स्वतःला एक छोटंसं आव्हान दिलं होतं. पुढचे 100 दिवस शहराबाहेरचा पूल ओलांडताना जमिनीवरून एक खडा उचलायचा आणि नदीत फेकायचा. काम अगदी साधं होतं. पण समजा एखाद्या दिवशी तो खडा फेकायला विसरला, तर तो जाऊ दे, उद्या 2 खडे टाकीन असं म्हणून स्वतःची समजूत काढत नसे. तो पुन्हा मागे फिरायचा आणि त्या दिवसाचा खडा नदीत टाकायचाच. रोजच्या अभ्यासात किंवा नवीन कौशल्य शिकताना अशी छोटी पण सातत्यपूर्ण शिस्त ठेवली तर ती भविष्यातल्या मोठ्या यशाचा मजबूत पाया बनते. चला आता पुढच्या टप्प्याकडे वळूया, जो आहे पाया आणि कौशल्य. इथे खूप मस्त तुलना पाहायला मिळते. एका बाजूला आहे लॉटरी लागलेला माणूस, ज्याचं यश फक्त नशिबावर अवलंबून आहे. आकडेवारी सांगते की असे बहुतांश लॉटरी विजेते काही काळातच पुन्हा कंगाल होतात. आणि दुसऱ्या बाजूला आहे एक मच्छीमार, जो समुद्राच्या लाटा आणि माशांच्या सवयींचा वर्षानुवर्षे अभ्यास करतो. त्याचं यश वरवर पाहता नशीब वाटत असलं तरी ते त्याच्या कष्टाचं आणि तयारीचं फळ असतं. करिअरमध्येही असंच असतं. खरं नशीब तेव्हाच फळतं जेव्हा आपल्या कठोर पूर्वतयारीची आणि मिळालेल्या संधीची योग्य सांगड घातली जाते. नोमासिर नावाच्या एका तरुणाची गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे. त्याला वारसात मिळालेलं सगळं सोनं त्याने अविचारीपणे उधळून टाकलं. पण जेव्हा त्याने मातीच्या पाटीवर लिहिलेले शहाणपणाचे नियम वाचले तेव्हा त्या ज्ञानाच्या जोरावर त्याने गमावलेली संपत्ती तर परत मिळवलीच, पण ती कैक पटीने वाढवली सुद्धा. यावरून काय सिद्ध होतं? करिअरमध्ये पैशांचा ढिगारा वारसात मिळण्यापेक्षा नवनवीन कौशल्य आणि ज्ञान मिळवणं ही सर्वात मोठी संपत्ती आहे. कारण बघा, सोनं आज ना उद्या संपेल, पण ज्ञान नेहमीच नवीन संपत्ती निर्माण करत राहील. आता आपण वळतोय एका अत्यंत महत्वाच्या आणि मूलभूत नियमाकडे. पहिला नियम, बचत. हा नियम अगदी सोपा आणि स्पष्ट आहे. आपल्या कमाईचा किमान 10% हिस्सा हा स्वतःसाठी बाजूला काढलाच पाहिजे. पैसे कमवायला सुरुवात केल्यावर पे युअरसेल्फ फर्स्ट, म्हणजेच इतर कोणताही खर्च करण्यापूर्वी स्वतःसाठी आधी बचत करणं हा संपत्ती उभारणीचा अगदी सुवर्ण नियम आहे बरं का. पण इथे सर्वात महत्वाचा मुद्दा हा येतो की आपल्या वाढत्या गरजांवर नियंत्रण कसं ठेवायचं.
माणसाचा स्वभावच असा असतो की जसं उत्पन्न वाढतं तशा गरजाही आपोआप वाढत जातात. जोपर्यंत आपण या वाढत्या गरजांना जाणीवपूर्वक ब्रेक लावत नाही तोपर्यंत कितीही कमाई केली तरी शेवटी हाती काहीच उरणार नाही. म्हणूनच खर्चावर कडक नियंत्रण आणि बजेटचं नियोजन करणं खूप महत्वाचं आहे. आता पाहूया आपला चौथा टप्पा, सुरक्षित गुंतवणूक. जेव्हा अर्कादने त्याच्या पहिल्या गुंतवणुकीतून आलेला नफा मौजमजेसाठी उडवला तेव्हा त्याच्या गुरुने त्याला चांगलंच खडसावलं. ते म्हणाले, अरे तू तर तुझ्या गुंतवणुकीच्या मुलांनाच खाऊन टाकत आहेस, मग ती मुलं मोठी होऊन तुझ्यासाठी काम कसं करतील. इथे चक्रवाढ व्याजाची म्हणजेच पॉवर ऑफ कंपाऊंडिंगची जादू दिसून येते. मिळालेला नफा लगेच खर्च न करता तो पुन्हा गुंतवला पाहिजे, तरच पैशातून पैसा निर्माण होतो आणि संपत्ती वेगाने वाढते. अर्कादने एकदा एक मोठी चूक केली होती. त्याने आपले पैसे अस्मर नावाचे एका विडभट्टीवाल्याला दिले जेणेकरून तो परदेशातून दागिने आणेल. पण विचार करा, विडभट्टीवाल्याला दागिन्यांमधलं काय समजणार. साहजिकच त्याची फसवणूक झाली आणि कष्टाचे पैसे बुडाले. तात्पर्य काय? दागिन्यांचा सल्ला हा सोनाराकडूनच घ्यायला हवा. करिअर असो वा गुंतवणूक, नेहमी त्या त्या क्षेत्रातल्या तज्ज्ञ आणि अनुभवी व्यक्तींचाच सल्ला घेणं हिताचं ठरतं. कमाई वाढवणं आणि सुरक्षित गुंतवणूक करणं का गरजेचंय हे एका उत्तम उदाहरणाने समजून घेऊ. समजा 30% परताव्याच्या धोकादायक आमिषाला बळी पडून एक छोटी रक्कम गुंतवली तर 10 वर्षांनी मिळणारा नफा खूपच मर्यादित असतो आणि त्यात जोखीमही खूप मोठी असते. या उलट स्वतःची कौशल्य वाढवून कमाई वाढवली आणि ती मोठी रक्कम जर एखाद्या सुरक्षित ठिकाणी गुंतवली जिथे फक्त 8% परतावा मिळतो तरीही त्यातून मिळणारा नफा कितीतरी पटीने अधिक आणि सुरक्षित असतो. अवास्तव आणि रातोरात श्रीमंत करणाऱ्या परताव्याच्या मागे न धावता ज्ञान वाढवून उत्पन्न वाढवण्यावर भर दिला पाहिजे. आता आपण आपल्या विश्लेषणाच्या अगदी अंतिम टप्प्याकडे आलो आहोत. 5वा टप्पा, संरक्षण आणि समतोल. बॅबिलॉन शहराचं रक्षण करणाऱ्या बंझार या शूर योद्ध्याप्रमाणेच आपल्यालाही आपला एक मजबूत आर्थिक किल्ला उभा करायचा आहे. ज्याप्रमाणे मजबूत भिंती शहराचं शत्रू आणि वादळांपासून रक्षण करतात, अगदी तसंच आपला आपत्कालीन निधी म्हणजेच इमर्जन्सी फंड, नियमित बचत, योग्य विमा आणि सुरक्षित गुंतवणूक हे अनपेक्षित संकटांपासून आपल्या करिअरचं रक्षण करतात. हा पाया भक्कम असणं म्हणजे एक प्रकारे स्वतःचं भविष्य सुरक्षित करणं आहे. कामात दिरंगाई करणं किंवा ज्याला आपण प्रोक्रॅस्टिनेशन म्हणतो, तो एक असा दरोडेखोर आहे जो आपल्या अनेक सुवर्णसंधी हिरावून घेतो. एका शेतकऱ्याने स्वस्तात मेंढ्या खरेदी करण्याची संधी केवळ सकाळपर्यंत वाट पाहू या विचारामुळे गमावली. करिअरच्या बाबतीतही असंच होतं. एखादं नवीन कौशल्य शिकायचं असो, एखादं YouTube चॅनल सुरू करायचं असो किंवा गुंतवणुकीची सुरुवात असो, योग्य वेळ आणि संधी आली की त्वरित कृती करणं आवश्यक आहे. जो थांबला तो संपला. आता सांगा, कर्जात पूर्णपणे बुडालेला डाबीसेर पुन्हा ताठमानेने कसा उभा राहिला? तर त्याने आपल्या खर्चाचं अतिशय शिस्तबद्ध नियोजन केलं. 70% रक्कम कुटुंबाच्या आवश्यक गरजांसाठी, 20% केवळ कर्ज फेडण्यासाठी आणि 10% रक्कम बचत आणि गुंतवणुकीसाठी. अशा कठोर नियोजनांमुळेच तो आपलं जीवन बदलू शकला. हेच अचूक प्रमाण विद्यार्थी त्यांच्या पॉकेट मनी किंवा पहिल्या पगारासाठी वापरून सुरुवातीपासूनच स्वतःला एक चांगली आर्थिक शिस्त लावू शकतात. पण बघा, या संपूर्ण प्रवासात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायला हवी. संपत्ती मिळवणं याचा अर्थ तारुण्यातले सर्व आनंद मारून केवळ म्हातारपणाची वाट पाहणं असा अजिबात होत नाही. आर्थिक शिस्त हे एक चांगलं आणि आनंदी जीवन जगण्याचं अत्यंत महत्त्वाचं साधन आहे, पण तेच संपूर्ण आयुष्याचं एकमेव उद्दिष्ट असू शकत नाही. पैशांची योग्य बचत आणि गुंतवणूक करत असतानाच आजच्या क्षणाचा आनंद घेणं आणि आयुष्यात समतोल राखणं ही तितकंच महत्त्वाचं आहे. तर मग शेवटी हाच प्रश्न निर्माण होतो की जीवनातल्या या सुंदर तरुणपणाच्या प्रवासाचा पूर्ण आनंद लुटत असतानाच आपण आजपासूनच आपला एक सुरक्षित आर्थिक किल्ला उभारण्यास तयार आहोत का? प्राचीन बॅबिलॉनच्या या अत्यंत प्रभावी आणि शिस्तबद्ध शिकवणी जर विद्यार्थ्यांनी त्यांच्या रोजच्या अभ्यासात आणि भविष्यातील करिअरमध्ये आजपासूनच अंमलात आणल्या तर मोठं यश नक्कीच दूर नाही. चला तर मग सुरुवात करूया एका नव्या आर्थिक प्रवासाला.